स्क्रीनवर जे तुम्हाला लेटर दिसतंय हे लेटर निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना दिलेलं आहे आणि त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की तुम्ही जे आमच्यावरती आरोप केलेले आहेत ते जर का सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी शपथ घ्यावी लागेल. म्हणजेच काय, हलफनामा दाखल करायला लागेल. काय चाललंय आपल्या देशामध्ये? मीडिया समोर पब्लिकली राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरती आरोप केले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मतदान चोरलेलं आहे. अशा वेळेस तपास करायचं सोडून राहुल गांधींना निवडणूक आयोग शपथ घ्यायला लावतोय. समजा निवडणूक आयोगासारख्या बाकी सरकारी संस्था जर का वागायला लागल्या तर जनसामान्यांचं कसं व्हायचं? समजा रस्त्यावरती खड्डा पडलाय, त्याची कंप्लेंट महानगरपालिकेकडे करायला गेलं तर महानगरपालिका म्हणणार, खरंच रस्त्यावर खड्डा पडलाय का? आधी तू शपथ घे, मगच आम्ही तपास करतो. कसं चालायचं? किंवा रेल्वेमध्ये काही अडचण आली असेल, प्रवास करताना काही त्रास झाला असेल, त्याची तक्रार रेल्वेकडे दाखल करायला गेल्यानंतर जर का रेल्वे अशी म्हटली, की नाही तुम्हाला तो त्रास झालाय की नाही याचा जर का तुम्हाला तपास करायचा असेल तर आधी तुम्ही शपथ घ्या, मगच आम्ही तुमचा तपास करू. तर हे कसं चालायचं? निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्था जर का अशा प्रकारे वागत असतील किंवा बाकी सरकारी संस्था जर का अशा प्रकारे वागायला लागल्या, तर सामान्य जनतेने नक्की करायचं काय? तुम्हाला काय वाटतं, राहुल गांधींनी जे निवडणूक आयोगावरती आरोप केलेले आहेत ते खरे आहेत की खोटे आहेत? आणि निवडणूक आयोग या सर्व प्रकाराची टाळाटाळ करतंय का? या सगळ्या गोष्टी कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा.